नमस्कार मंडळी, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने खडी साखरेचे 16 सोमवारचे व्रत कसे करावे, कशासाठी करावे, हे व्रत करत असताना जर एखाद्या सोमवारी दुसरा एखादा उपवास आला तर अशा वेळेला दोन्ही उपवास एकत्र कसे करावेत, मासिक पाळी आली, अचानक कधी एखाद्या सोमवारी गावाला जावं लागलं तर अशा वेळी काय करायचं, सुतक पडलं तर काय करायचं। 16 सोमवारचं हे खडी साखरेचं व्रत करत असताना पूजा मांडणी, नैवेद्य, आरती आणि सर्वात महत्त्वाचं या व्रताचं उद्यापन कसं करायचं, उद्यापनाच्या 3 पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मंडळी, हे 16 सोमवारचे खडी साखरेचे व्रत माझ्या घरात माझ्या आईनेच केलेले आहे। तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि या व्यतिरिक्त माझ्या नातेवाईकांमध्ये हे खडी साखरेचे मंगळवारचे किंवा शुक्रवारचे कुलदेवीचे उपवास सुद्धा बऱ्याच जणांनी केलेले आहेत। तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्कीच पुढच्या व्हिडिओत तुमच्यासोबत माहिती शेअर करेल। हे 16 सोमवारचं खडी साखरेचं व्रत तुम्ही तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा करू शकता। बऱ्याच महिन्यांपासून, बऱ्याच वर्षापासून समजा तुमचं एखादं अडलेलं काम असेल, कोर्टाचं काम असेल, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतच नाहीयेत, तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। संतान प्राप्तीसाठी करू शकता, स्वतःचं घर होण्यासाठी करू शकता, तुमचं प्रमोशन होण्यासाठी करू शकता। हे व्रत तुम्ही स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या घरातील इतर मंडळींची इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता। तुमच्या घरामध्ये समजा एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, योग्य डॉक्टर मिळत नाहीयेत, योग्य ट्रीटमेंट मिळत नाहीये, किंवा तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण तो व्यक्ती घरातील ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये, तर अशा वेळेला त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। हे व्रत केल्यानंतर 100% काय, अगदी 1001% 16 सोमवार तुमचे पूर्ण होण्याच्या आत तुमचं ते काम पूर्ण झालेलं असेल, तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल। आता बऱ्याच वेळेला समजा तुमची 5 सोमवारमध्ये, 2 सोमवारमध्ये, 7 सोमवारमध्ये इच्छा पूर्ण झाली, तर अशा वेळेला हे व्रत अर्धवट सोडायचं नाही, पूर्ण 16 सोमवार पूर्ण करायचे। 16व्या सोमवारी याचं उद्यापन करायचं, तेव्हाच आपलं हे जे व्रत आहे ते पूर्ण होतं। आणि हे व्रत इतकं प्रभावी आहे ना, माझ्या आईने जेव्हाही कधी हे व्रत केलेलं आहे तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या गोष्टीसाठी हे व्रत केलेलं आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे। याचप्रमाणे माझ्या नातेवाईकांनी कुलदेवीसाठी खडी साखरेचे हे जेव्हा जेव्हा उपवास केलेले आहेत तेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। माझ्या आईने मिठाची चतुर्थी व्रत केलेलं आहे, मोदकाची चतुर्थी व्रत केलेलं आहे, गुळाच्या मोदकाची चतुर्थी व्रत केलेलं आहे। तर त्या वेळेला त्या 21 चतुर्थीच्या आत तिच्या ज्याही कोणत्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि माझं लग्न सुद्धा चतुर्थीच्या दिवशीच झालेलं आहे। आणि एवढं चांगलं सासर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे, आपण म्हणतो ना कंदील घेऊन फिरल्यानंतर जसा जावाई मिळतो ना तसा माझ्या आईला जावाई मिळालेला आहे। त्यामुळे सांगते की तुम्ही ज्याही कोणत्या इच्छेसाठी हे व्रत कराल ना, नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होतेच होते। पण जर तुम्हाला झेपणार असेल तरच तुम्ही हे खडी साखरेचे 16 सोमवारचे व्रत करा। कारण इतर व्रताला कसं आपण एक वेळा फराळ करतो आणि रात्री जेवण करून उपवास सोडतो, तर या व्रताला तसं नसतं। या व्रताला काहीही खायचं नाहीये, फराळाचे पदार्थ खायचे नाहीयेत आणि जेवायचं सुद्धा नाहीये। या व्रताला उपवास सोडायचा म्हणजे काय, फक्त एक खडी साखरेचा खडा खायचा, मग तो छोटा असू द्या, मोठा असू द्या, आणि त्यावर 1 ग्लास पाणी प्यायचं। म्हणजे 1 ग्लास, 1 तांब्या जे काही तुम्ही पाणी पिता ते पाणी प्यायचं। एवढं खाल्लं की आपला उपवास सुटला असं असतं। त्यामुळे तुम्हाला झेपत असेल तर हे खडी साखरेचं व्रत करा, नाहीतर इतर जी व्रत आहेत ना तीही तुम्ही करू शकता, एक वेळा जेवण करून करायची, त्याने सुद्धा नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात। या खडी साखरेचे 16 सोमवार व्रताची सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून करू शकता, किंवा शक्य झालं तर पहिल्या सोमवारपासून या व्रताला सुरुवात केली तर अतिशय उत्तम। आणि समजा श्रावण महिन्यामध्ये शक्य नाही झालं तर पितृपक्ष सोडून कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता। महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी प्रत्येक जण हे व्रत करू शकता। ज्या सोमवारी आपण व्रताला सुरुवात करणार आहोत त्या सोमवारीच फक्त आपल्याला एकदाच संकल्प करायचा आहे, संकल्प परत परत करायचा नाहीये। संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे। त्यानुसार तुम्ही संकल्प करा, खूप लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला अनुभव येईलच येईल या व्रताचा। आता संकल्प करून झाल्यानंतर पूजा मांडणीकडे वळूया। तुम्हाला जर पूजा मांडणी करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर सकाळी देवपूजा करताना देवपूजेसोबत आपण शिवलिंगाचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं।
पण तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला आवड आहे, तर प्रत्येक सोमवारी हे व्रत पूर्ण होईपर्यंत प्रदोष काळात तुम्ही वेगळी पूजा मांडणी करून पूजा केली तर अतिशय उत्तम. प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. पण प्रदोष काळात शक्य नसेल तर दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही आपण घरच्या घरी देवघरात शिवलिंगाचं पूजन करू शकतो. आणि समजा तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला ऑफिसला वगैरे जावं लागतं, तर सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तुम्ही देवपूजा करून शिवलिंगाचं पूजन करून गेलात तरी सुद्धा चालू शकतं. आता पूजा म्हणजे काय खूप अवघड, खूप तामझाम, असंच पाहिजे तसंच पाहिजे आहे का? अजिबात नाहीये. देवघरासमोर बसायचं, ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं, सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणून अभिषेक करू शकता. त्यानंतर शिवलिंग देवघरात जिथे जागा आहे तिथे ठेवायचं. पांढरं भस्म, विभूती अर्पण करायची. जी काही तुमच्याकडे पांढरी फुलं आहेत ती अर्पण करायची. जेवढे बेलपत्र आहेत तेवढे बेलपत्र अर्पण करायचे. जे कोणतं फळ तुमच्याकडे असेल एखादं घरामध्ये उपलब्ध, त्या फळाचा नैवेद्य शिवलिंगाला दाखवायचा, नमस्कार करायचा. ही झाली आपली साधी सोपी पूजा. आता उपवासाबद्दल माहिती घेऊया. हे व्रत करत असताना सोमवारच्या दिवशी दिवसभर कोणतेही फराळाचे पदार्थ खायचे नाहीयेत किंवा जेवण सुद्धा करायचं नाहीये. दिवसभर तुम्ही साखर न टाकता चहा घेऊ शकता, दूध पिऊ शकता, फक्त फळं आणि दूध वापरून तुम्ही ज्यूस पिऊ शकता किंवा तुम्ही नुसतं एखादं कोणतं तुम्हाला फ्रूट आवडत असेल तर ते फळ खाऊ शकता, असं चालतं. पण कोणतेही फराळाचे पदार्थ खायचे नाहीयेत. आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करायची. आणि जर का तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये परत वेगळी पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची, नमस्कार करायचा. किंवा देवघरासमोर दिवा, धूप अगरबत्ती लावायची, नमस्कार करायचा. आणि त्यानंतर पूजा मांडणी केलेली असेल तर तिथे समोर बसायचं. किंवा देवघरासमोरच पूजा केलेली असेल तर देवघरासमोर आसन टाकून बसायचं. एका छोट्या प्लेटमध्ये थोडीशी खडी साखर घ्यायची, ग्लासभर, तांब्याभर जे काही तुम्ही पाणी पिता ते घ्यायचं आहे. देवाला नमस्कार करायचा. आजचा उपवास तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घेतला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचा. आणि तुमची जी कोणती इच्छा असेल ती बोलून दाखवायची. कशासाठी तुम्ही हे व्रत करत आहात ते सगळं व्यवस्थित सांगायचं. आणि त्यानंतर एक खडी साखरेचा खडा. आता इथे बरेच जण म्हणतील मोठा खडा घ्यायचा का छोटा खडा घ्यायचा, तर बघा तुम्ही हे 16 सोमवारचं खडी साखरेचं व्रत सुरू करणार आहात तर त्यावेळेला काय करायचं, खडी साखर विकत आणायची आणि 16 खडे तुम्ही घ्यायचे. एखादा छोटासा डब्बा किंवा काहीतरी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये छोटा मोठा न बघता चला मी मोठा टाकते छोटा टाकते असं नाही, रॅन्डमली जी आपण खडीसाखर विकत आणलेली आहे त्यातले मुठभर आपण खडीसाखरेचे खडे काढायचे. मग ते छोटे असू द्या मोठे असू द्या कसेही असू द्या, त्यातला एक खडीसाखरेचा खडा घ्यायचा, तो प्लेटमध्ये ठेवायचा आणि तोच आपल्याला खायचा आहे. खाऊन झाल्यानंतर पाणी प्यायचं. याप्रमाणे आपला उपवास सुटला आहे. आता उपवास सुटल्यानंतर चला मी जेवण करू शकते, मग आता मी फळाचं काही खाऊ शकते का, तर नाही. त्या खडीसाखरेच्या याच्यावरच आपल्याला झोपून जायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठायचं, स्नान करायचं आणि मग तुम्ही चहा वगैरे तुम्हाला काही घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता. आणि देवपूजा झाल्यानंतर देवाला काहीतरी साखरेचा, खडीसाखरेचा किंवा एखाद्या गोड पदार्थाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा देवपूजा झाल्यानंतर मंगळवारी. आणि मग कांदा लसूण न टाकता सात्विक जेवण बनवायचं. वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही बनवतात ते बनवायचं आणि ते खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आणि नेहमी समजा आपल्याला जर एखादा कोणता उपवास असला तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना एखादा कोणताही गोड पदार्थ बनवायचा आणि उपवास सोडताना जेवण करताना तो गोड पदार्थ जो असतो तो सुरुवातीला खायचा आणि मग जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन उपवास सोडायचा असतो. तर याप्रमाणे हा जो खडीसाखरेच्या व्रताचा उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे. एखाद्या सोमवारी समजा मासिक पाळी आली तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा केली तरी सुद्धा चालते. त्यांना शिवलिंगावरती अभिषेक वगैरे करायला लावायचा आणि मग तुम्ही नॉर्मल जसा आपण प्रत्येक सोमवारी उपवास करतो तसा उपवास करायचा. आणि हा सोमवार तुम्ही तुमच्या 16 सोमवारमध्ये पकडू शकता, कारण आपल्या घरातील इतर मंडळींनीच पूजन केलेलं आहे. पण समजा तुमच्या घरामध्ये पूजा वगैरे करण्यासाठी कोणीच नाहीये तर अशा वेळेला तुम्ही त्या दिवशी उपवास धरायचा, पण तो सोमवार या 16 सोमवारमध्ये आपल्याला पकडायचा नाहीये. सेम याप्रमाणे समजा तुम्ही गावाला वगैरे गेला, तुमच्या घरी जर पूजा करणारं कोणी असेल तर तो सोमवार तुम्ही 16 सोमवारमध्ये पकडू शकता. आणि जर कोणी नसेल तर अशा वेळेला तो सोमवार 16 सोमवारमध्ये पकडायचा नाहीये. पूजन झालं त्यानंतर आपण उपवास केला, घरातल्या मंडळींनी पूजन केलं, आपण उपवास केला तरच तो सोमवार
या 16 सोमवारमध्ये आपल्याला पकडायचा आहे, नाही तर पकडायचा नाहीये. आणि समजा सुतक पडलं तर अशा वेळेला मात्र तुम्हाला उपवास करायचा आहे नेहमीसारखा, सोमवारसारखा. पण हे जे सोमवार आहेत ते 16 सोमवारमध्ये आपल्याला पकडायचे नाहीयेत. आणि तुमचं सुतक संपल्यानंतर जो पुढचा एखादा सोमवार येईल तर त्या सोमवारी तुम्हाला, समजा अगोदर तुमचे 5 सोमवार झाले, तुम्हाला सुतक पडलं, तुमचे 1-2 सोमवार सुतकामध्ये गेले, त्याच्यानंतरचा जो सोमवार येईल त्या सोमवारी तुम्ही 6वा सोमवार समजून पूजन करायचं आहे. पण सुतकामध्ये जे सोमवार गेले त्या सोमवारी तुम्हाला उपवास धरायचा आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. आता समजा एखाद्या सोमवारी एकादशी आली किंवा अजून कोणते तुम्हाला उपवास असतील, तो उपवास सोमवारच्या दिवशी आला तर कसं करायचं? तर अशा वेळेला काय करायचं बघा, ह्या खडीसाखरेच्या सोमवारच्या व्रताला आपल्याला मीठ खायचं नाहीये, फराळाचे पदार्थ खायचे नाहीयेत किंवा जेवणही करायचं नाहीये. तर अशा वेळेला जो दुसरा आपला उपवास असेल तो सुद्धा सेम आपण खडीसाखर खाल्ली की सुटला असं समजायचं आहे. दुसऱ्या उपवासाला समजा मीठ खावं लागतं, जेवण करावं लागतं, तर ते करायचं नाहीये. खडीसाखर खाऊनच हाही आपला उपवास सुटेल आणि तोही आपला उपवास सुटून जाईल. कारण या खडीसाखरेच्या व्रताला आपल्याला तिखट, मीठ किंवा खरकटे जे पदार्थ असतात ते खायचे नाहीयेत. या व्रताचं उद्यापन शेवटच्या सोमवारी करायचं आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगाचं पूजन केलं त्याप्रमाणेच पूजन करायचं, उपवास पण त्याप्रमाणेच करायचा आहे. पण पूजन करत असताना भगवान भोलेनाथांसाठी, शिवशंकरांसाठी एक पांढरं शर्ट पीस, टॉवेल, टोपी, एखादं धोतर तुम्हाला आणायचं आहे आणि ते आपल्याला पूजा करताना बाजूला, हे भगवान शिवशंकरांना मी समर्पित करत आहे म्हणून ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिदा काढून ठेवायचा आहे. शिदा, हे जे कपडे तुम्हाला समजा शर्ट पीस, टॉवेल, टोपी घ्यायची नसेल तर तुम्ही एखादं धोतर ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. ते त्याबरोबर यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा घडेल, 100, 500, 1000, ती त्यावर ठेवायची आहे. आणि 1.25 किलो खडीसाखर. आता तुम्हाला 1.25 किलो खडीसाखर घेणं शक्य नसेल तर तुम्ही 1.25 पाव घेतली तरी सुद्धा चालते, पण शक्यतो 1.25 किलो खडीसाखर घ्यायची आहे. आणि हे सगळं त्याच दिवशी पूजन वगैरे तुमचं सगळं झालं की संध्याकाळपर्यंत कधीही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गुरुजी वगैरे राहत असतील तर तुम्हाला ते त्यांना द्यायचं आहे. आणि कुणी गुरुजी वगैरे नसतील तर अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं महादेवाचं मंदिर असेल तर, आणि महादेवाचं मंदिर नाहीये असं म्हणू नका, महादेवाचं मंदिर हे आजकाल तर आहेतच आहेत. प्रत्येक गल्ली बोळामध्ये महादेवाचे मंदिर आहेत. तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जशास तसं तुम्ही ठेवून येऊ शकता. आणि हेही शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुणी एखादं गरजू असेल तर त्या गरजू व्यक्तीला तुम्ही हे अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने या व्रताचं आपलं हे उद्यापन पूर्ण झालं. आता तुम्ही म्हणाल की शिदा म्हणजे काय? तर शिदा म्हणजे एखाद्या कुटुंबाचं एका दिवसाचं, नॉर्मली बघा आपण 2 वेळा जेवण करतो, तर 2 वेळांचं जेवण त्यांचं पूर्ण व्हावं तर एवढे सगळे कोरडे पदार्थ स्वयंपाक बनवण्यासाठी जे लागतात ते देणं, याला म्हटलं जातं शिदा द्यायचं. जसं की बघा आजकाल एका कुटुंबामध्ये 3 ते 4 व्यक्ती असतात, तर मग त्यांच्यासाठी पोळ्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ किती लागेल तर अंदाजाने तेवढं पीठ, तुरीची डाळ, तांदूळ, जिरे, मोहरी, थोडंसं तेल, दुधाची पिशवी, एखादी भाजी, काही 5 फळं तुम्हाला द्यायची असतील तर ती फळं, त्यावर यथाशक्ती जी काही दक्षिणा असेल ती. तर याप्रमाणे जे जे रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी आपल्याला वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू 3-4 जणांना पुरतील एवढ्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या पेपरमध्ये किंवा बॅगमध्ये बांधायच्या, त्याचं पूजन करायचं आणि ते मग गुरुजीला किंवा मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण देऊ शकतो. कारण आजकाल बघा घरी जर उद्यापनासाठी आपण कोणाला जेवायला बोलवलं तर कोणी कोणाच्या घरी जात नाही, मग उद्यापनासाठी आपल्याला जोडपं मिळत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? उद्यापन तर आपल्याला करायचं आहे, ते तर ठेवून चालणार नाही. मग त्यामुळे मग असा शिदा एखाद्या कुटुंबाचा काढून ठेवायचा आणि पूजन करत असताना त्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर यथाशक्ती तो शिदा, त्यावर जी काही आपल्याला घडेल ती दक्षिणा आणि वस्त्र हे आपण एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या गुरुजीला देऊन किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊन आपलं उद्यापन जे आहे ते पूर्ण करू शकतो. जेणेकरून एवढं आपण हे 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे ते पूर्ण झालं, ते मी पूर्ण केलं याचं समाधान आपल्याला लाभावं म्हणून. आय होप या व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालेली असेल. पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये विचारा, नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि अजून कोणत्या विषयांवरती, कोणत्या व्रतांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, नवीन व्हिडिओज हवे असतील तर तेही कॉमेंटमध्ये सांगा. नक्कीच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्या व्रताबद्दलची माहिती तुमच्यासोबत साध्या सोप्या पद्धतीने शेअर करेल. नमस्कार.